Welcome students. Now let's start exercise 1.3 question number 5. आपण शो दॅटचा टाईप पाहतोय. क्वेश्चन नंबर 4 मध्ये बरेचसे प्रॉब्लेम एकसारखे होते. जर त्यात अजूनही काही प्रॉब्लेम असतील तर मला ते कळवा, मी एक्सप्लेन करेन. नाउ लेट्स स्टार्ट क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन इज इफ log of x plus y equals log of x plus y equals log of xy plus p, where p is constant असं सांगितलं, then show that dy by dx equals minus y square upon x square आपल्याला प्रूव्ह करायचं. show that dy by dx equals minus y square upon x. हा काही फार अवघड प्रॉब्लेम नाही आहे, सोपा आहे. फक्त इथं बघा, log of ab म्हणजे log a plus log b केलं की डेरिव्हेटिव्ह सोपा जाईल. आहे तसं डिफरन्शिएट केलं तरी काय अडचण नाही. मग log समथिंगचा 1 upon समथिंग इंटू समथिंग मध्ये कोशंट रूल, प्रोडक्ट रूल येईल. एक्स वायचा डेरिव्हेटिव्ह प्रोडक्ट रूल, त्यापेक्षा आपण आधी लॉगचे रूल वापरायचे, शक्य तेवढं सिम्प्लिफाय करायचं, म्हणजे डेरिव्हेटिव्हचा पार्ट कमी होईल. सो log of x plus y as it is equals log of ab म्हणजे log a plus log b and plus p as it is. Now differentiating with respect to x, d by dx of log of x plus y equals d by dx of हे सगळे log x plus log y plus p. आता log समथिंगचा डेरिव्हेटिव्ह 1 upon समथिंग इंटू ब्रॅकेट समथिंगचा डेरिव्हेटिव्ह x चा 1 आणि y चा dy by dx equals derivative of log x 1 upon x plus derivative of log y 1 upon y dy by dx. हे जमलं पाहिजे बघा. log y चा डेरिव्हेटिव्ह 1 upon y into dy by dx, पण log x चा 1 upon x with respect to x असेल आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 नाही लिहिलं तरी चालेल. यानं ब्रॅकेट ओपन करायचं आहे 1 upon x plus y ना इंटू 1 म्हणजे 1 upon x plus y. यानं याला मल्टिप्लाय करायचं आहे 1 upon x plus y dy by dx, RHS 1 upon x plus 1 upon y dy by dx. dy by dx चे टर्म्स एका बाजूला, विदाउट dy by dx एका साईडला. मग पहिल्यांदा मी हे लिहितो 1 upon x plus y dy by dx मायनस ट्रान्सफर झालेले 1 upon y dy by dx, RHS 1 upon x आणि मग ट्रान्सफर झालेले मायनस 1 upon x plus y. या पार्ट मध्ये मी dy by dx इथे लिहितो. या पार्ट मध्ये dy by dx कॉमन काढतो. dy by dx कॉमन काढले 1 upon x plus y 1 upon x plus y minus 1 upon y शिल्लक आहे. याला मी फक्त ब्रॅकेट करणार आहे इकडे 1 upon x minus 1 upon x plus y. या टर्मला फक्त ब्रॅकेट केले. क्रॉस मल्टिप्लिकेशन dy by dx इंटू ब्रॅकेट, नीट लक्ष द्या, y इंटू 1 y मायनस x मायनस y. इथे जे साइन चेंज होतात हे महत्वाचं आहे. y इंटू ब्रॅकेट x प्लस y इक्वल्स पुन्हा x प्लस y इंटू 1 मायनस x अपॉन x इंटू ब्रॅकेट x प्लस y. dy by dx as it is into bracket plus y minus y cancel minus x upon y into bracket x plus y equals पलीकडे x minus x cancel y upon x into bracket x plus y. हे सगळं ट्रान्सफर करा. सो dy by dx equals y upon x into bracket x plus y. हे पहिल्यांदा लिहिले, हे ट्रान्सफर केलेले y into bracket x plus y आणि अपॉन हे मायनस x. आता आपलं x plus y चं ब्रॅकेट कॅन्सल, y into y y square. सो dy by dx equals y into y y square x into minus x
म्हणजे मायनस एक्स स्क्वेअर, ते मायनस साईन कुठेही दिलं तरी चालतं. सो dy बाय dx इक्वल्स मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर, हे प्रूव्ह झालं. ओके ओके. नेक्स्ट क्वेश्चन इज if log of x cube minus y cube upon x cube plus y cube equals 2, then show that dy by dx equals minus 99x square upon 101 y square. हे प्रूव्ह करायचं. ठीक आहे. हे फंक्शन दिले, लॉग टू एक्सपोनेन्शियल आपण कसं कन्वर्ट करतो बघा. इफ लॉग ऑफ a टू द बेस b इक्वल्स c, देन बेस रेस टू पलीकडचं इक्वल्स अलीकडचं, म्हणजे a इक्वल्स काय असेल ना b रेस टू c. मग तसं पहिले आपण लॉग टू एक्सपोनेन्शियल कन्वर्ट करूया. म्हणजे बेस रेस टू पलीकडचं इक्वल्स अलीकडचं, म्हणजे एक्स क्यूब मायनस वाय क्यूब अपॉन एक्स क्यूब प्लस वाय क्यूब इक्वल्स 10 रेस टू 2. आता हे 10 रेस टू 2 आपण 100 तर करणार आहोत. तुम्हाला माहिती आहे की समजा आहे तसं आपण जर डिफरन्शिएट करत गेलो, म्हणजे ज्यांनी मागचा क्वेश्चन नंबर 4 पूर्ण सोडवलाय त्यांनाच हे कळणार आहे. हे आहे तसं जर आपण डिफरन्शिएट करत गेलो, ह्याला कॉन्स्टंट म्हणजे आहेच आहे कॉन्स्टंट तो, तर याचा आन्सर dy बाय dx इक्वल्स y अपॉन x येतं बघा. तर संपूर्ण क्वेश्चन dy बाय dx इक्वल्स y म्हणून, आणि तुम्हाला सांगितलं पण होतं की x y रेस टू काहीही पॉवर्स असू देत, ज्या वर आहेत त्याच खाली पाहिजेत, प्लस मायनस साइन खाली वर झालं तरी चालतं. ह्याचं कायम शोधत dy बाय dx इक्वल्स काय तर y अपॉन x येतं, आणि इथे dy बाय dx वेगळ्या लक्षात ठेवा. मग याला काय करायचं, डिनॉमिनेटर ट्रान्सफर, एक्स क्यूब मायनस वाय क्यूब इक्वल्स 100 इंटू ब्रैकेट एक्स क्यूब प्लस वाई क्यूब, ब्रैकेट ओपन करा, एक्स क्यूब माइनस वाई क्यूब इक्वल्स 100 एक्स क्यूब प्लस 100 वाई क्यूब. एक्स एका साईडला वाय एका साईडला, तुम्हाला जे पाहिजे ते करा. ह्याला आपण जर एलएचएस मध्ये आणलं तर मायनस वाई क्यूब मायनस 100 वाई क्यूब, आरएचएस 100 एक्स क्यूब माइनस एक्स क्यूब, हे झाले माइनस 101 वाई क्यूब. इकडे पलीकडचा डिफरन्स 99 एक्स क्यूब. हा जो कोइफिशियंट आहे तो पलीकडे ना, म्हणजे वाई क्यूब इक्वल्स 99 एक्स क्यूब अपॉन माइनस 101, हे ट्रान्सफर केलेले. नाउ डिफरेंशिएटिंग with respect to x, d by dx of y cube equals, हा कोइफिशियंट आहे, हा माइनस 99 अपॉन 101 इंटू d by dx of x क्यूब. बरं, y क्यूब चा डेरिव्हेटिव्ह 3y स्क्वेअर dy by dx माइनस 99 अपॉन 101 as it is, एक्स क्यूब चा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर, दोन हे 3y स्क्वेअर ते ट्रान्सफर करून घेऊया. सो dy बाय dx इक्वल्स माइनस 99 अपॉन 101 इंटू 3x स्क्वेअर अपॉन 3y स्क्वेअर, 3 कॅन्सल झाले. फायनल आन्सर dy बाय dx इक्वल्स माइनस 99x स्क्वेअर अपॉन 101 वाई स्क्वेअर. हे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं का, वरती चेक करा. ओके. आता याला इमिजिएट नेक्स्ट क्वेश्चन आहे ना, ह्याच्यानंतरचा थर्ड, तो सेम या टाईपचा आहे, फक्त प्लस साइन खालीवर झालेला आहे, प्लस मायनस, त्यांना काहीही फरक पडत नाही, त्यांना काही फरक पडत नाही. आणि डिग्री रेस टू 3 ची ऐवजी रेस टू 4 आहे. हाही प्रॉब्लेम खूप सोपा आहे, तुम्हाला जमल. ह्याला सगळा पार्ट ह्याला सिमिलर आहे, तो तुम्ही स्वतः करायचा. थर्ड क्वेश्चन तुम्ही स्वतः करायचं. ओके. नेक्स्ट क्वेश्चन इज e raised to x plus e raised to y equals e raised to x plus y. Then show that dy by dx equals minus e raised to y minus x. हे प्रूव्ह करायचं. बघ, हे फंक्शन पुन्हा लिहून घ्यायचं. जर गरज लागली तर मी याला इक्वेशन 1 देईन, पुढे बघूया आपण. Now differentiating with respect to x, d by dx of bracket मध्ये e raised to x plus e raised to y equals d by dx of e raised to x plus y.
पहिल्यांदा या टर्मचा डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेस टू x e रेस टू x प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेस टू y e रेस टू y dy बाय dx हे महत्त्वाचं आहे इक्वल्स डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेस टू समथिंग इनटू ब्रॅकेट समथिंग चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे x प्लस y चा डेरिव्हेटिव्ह x चा डेरिव्हेटिव्ह 1 y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx तिकडे ब्रॅकेट ओपन करायचं so e raised to x plus e raised to y dy by dx as it is equals open the bracket e raised to x plus y into 1 म्हणजे e raised to x plus y पुन्हा e raised to x plus y into dy by dx आता सगळा e raised to dy by dx चा पार्ट एका साइडला घेऊया ही टर्म पर्यंत e raised to y dy by dx minus e raised to x plus y dy by dx RHS e raised to x plus y minus e raised to x यात dy by dx common so dy by dx into bracket e raised to y minus e raised to x plus y RHS e raised to x plus y minus e raised to x as it is term transfer so dy by dx equals e raised to x plus y minus e raised to x as it is upon हे ट्रान्सफर केलेले e raised to y minus e raised to x plus y आता शो दॅट मध्ये e raised to x plus y ची टर्म दिसत नाही ती मायनस मध्ये दिसते म्हणून तर इक्वेशन 1 ह्याला आपण आता प्रॉब्लेम मी इक्वेशन 1 देतोय e raised to x plus y च्या जागी मी e raised to x plus e raised to y मी आता रिप्लेस करणार आहे हे e raised to x plus y च्या जागी मी काय रिप्लेस करणार आहे e raised to x plus e raised to y therefore dy by dx equals ही जी टर्म आहे त्याच्या जागी e raised to x plus e raised to y minus e raised to x as it is whole divided by e raised to y as it is minus आता इथे हमखास चुकणार आहे न विसरता ह्याला ब्रॅकेट करा कारण e raised to x plus y च्या मागे मायनस साइन आहे आपण त्याला रिप्लेस करणार आहोत e raised to x plus e raised to y कुठनं आणलं आपण फ्रॉम इक्वेशन 1 हे रिप्लेस केलं कुठनं रिप्लेस केलं फ्रॉम इक्वेशन 1 न्यूमरेटर मध्ये e raised to x कॅन्सल e raised to y शिल्लक राहिले आता खाली जरा विचार करा मायनस साइन आत गेल्यानंतर हे e raised to y आणि हे e raised to y आता भलेही पॉझिटिव्ह आहेत पण मायनस साइन आत गेल्यानंतर निगेटिव्हच आहेत ना आणि हे मायनस शिल्लक राहणार आहे मायनस करून e raised to x शिल्लक राहणार हे मायनस साइन गेल्यानंतर आता हे कॉमन साइन देतो मायनस डिव्हिजन मीन्स सबट्रॅक्शन ऑफ पॉवर्स म्हणजे e raised to y minus x आणि LHS मध्ये dy by dx बघा बरं शोधायचं चालू मायनस e raised to y minus x ओके नाव क्वेश्चन नंबर 5 खरं तर हाही मगाशी झालेलाच टाईपचा थोडाफार स्टेप्स करून दाखवतो लक्षात साइन इनवर्स थीटा इक्वल्स पाय बाय 6 म्हणजे थीटा इक्वल्स आपण साइन इनवर्सला पलीकडे घेऊया therefore x raised to 5 minus y raised to 5 upon x raised to 5 plus y raised to 5 equals sin pi by 6 sin inverse ला पलीकडे घेतलं sin pi by 6 therefore x raised to 5 minus y raised to 5 upon x raised to 5 plus y raised to 5 equals sin pi by 6 म्हणजे sin 30 half आता मागे जसं आपण टाइप पाहिला होता हा कॉन्स्टंट k म्हणून जर आपण डिफरन्शिएट करत गेलो तर याचा आन्सर y upon x येणार आहे ते आपल्याला नको आहे dy by dx x raised to 4 upon 3y raised to 4 पाहिजे मग टर्म ट्रान्सफर करा बघा 2 इकडे हे इकडे ट्रान्सफर करा सो 2x raised to 5 minus 2y raised to 5 हां
2x raised to 5 minus 2y raised to 5 equals 1 न मल्टिप्लाय करा x raised to 5 plus y raised to 5. हे LHS मध्ये आणूया आपण काही करणार नाही 2x raised to 5 minus x raised to 5 RHS मध्ये y raised to 5 minus से प्लस झाले प्लस 2y raised to 5 इकडे राहिले 4x raised to 5 equals do addition 2 plus 1 3 y raised to 5 आहे तसं डिफरन्शिएट केलं तरी चालेल जर समजा तुम्ही यामध्ये समजा एखादी y ची टर्म इथं किंवा x ची टर्म इथं आणि कॉन्स्टंट एका बाजूला आणले आणि फिफ्थ रूट घेतलं की मग शो दॅटचा आन्सर dy by dx y upon x येतं फिफ्थ रूट जर घेतलं तर फिफ्थ रूट जर घेतलं तर नाही घेतलं तर हा टाइप आहे नाउ डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x 4 कोएफिशिएंट d by dx of x raised to 5 equals 3 coefficient d by dx of y raised to 5 4 as it is x raised to 5 चा derivative 5x raised to 4 3 as it is y raised to 5 चा derivative 5 y raised to 4 into dy by dx हे सगळे ट्रान्सफर 4 into 5 into x raised to 4 upon 3 into 5 into y raised to 4 equals dy by dx 5 cancel final answer 4x raised to 4 upon 3y raised to 4 equals dy by dx. ओके आता हे शो दॅट मध्ये तिथं करेक्शन करून घे सॉरी गाईज एक माझ्याकडे मिस्टेक झाली याच्यामध्ये काय कशी काय ऍडिशन केली कळलं नाही बघा लक्षात इथून 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 चुकलेलं आपण 2 x raised to 5 minus 1 आहे minus 1 2 minus 1 इथं 1 यायला पाहिजे म्हणजे हा 4 थोडक्यात तिथं नको आहे हा 4 नको आहे म्हणजे हाही 4 नको आहे हाही 4 नको आहे हा देखील 4 नको आहे म्हणजेच हाही 4 नको आहे आणि शो दॅट आता ते बरोबर आले जे काय तुम्ही करायचं ओके सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी नेक्स्ट क्वेश्चन if x raised to y equals c raised to x minus y then show that dy by dx equals log x upon 1 plus log x चा ब्रॅकेट स्क्वेअर हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे आता या क्वेश्चनला जर तुम्हाला शक्य झालं तर काय करा पहिल्यांदा व्हिडिओ इथंच आहे तसा पॉज करा आणि तुम्ही हे फंक्शन घेऊन काही अर्थात व्हेरिएबल रेस टू व्हेरिएबल आहे त्याचा अर्थ टेकिंग लॉग ऑन बोथ साइड शिवाय पर्याय नाही लॉग घेऊनच तुम्हाला प्रॉब्लेम सोडवायचा आहे ट्राय करा स्वतः त्यातली एक फार मध्ये महत्वाची स्टेप आहे ती जर स्टेप जर तुम्ही केली नाहीत तर हे शो दॅटचं येत नाही हे समजण्यासाठी हे तुम्हाला कळण्यासाठी तुम्ही पहिल्यांदा स्वतः हा प्रॉब्लेम ट्राय करा काय बिघडणार आहे 5 मिनिटं जातील 10 मिनिटं जातील चुकेल आलं तर फारच चांगली गोष्ट आहे नो डाऊट पण समजा म्हणजे तुम्हाला त्या महत्वाच्या स्टेपचं इम्पॉर्टन्स जे आहे ते कळून जाईल की बाबा ही स्टेप झाल्याशिवाय हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही असे काही प्रॉब्लेम्स असतात एस्पेशली इंटिग्रेशनमध्ये तर ते फार येणार आहे आपल्याला डेरिव्हेटिव्हमध्ये जसं कमी असतो तर हे शो दॅटचं आणण्यासाठी तुम्हाला एक पर्टिक्युलर स्टेप आहे ती जर झाली तरच हे येऊ शकतं अदरवाईज वेगळं काहीतरी येतं वेगळं काहीतरी ओके मग आता बघा पहिली गोष्ट व्हेरिएबल रेस टू व्हेरिएबल आहे टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स taking log on both sides so log of x raised to y equals log of e raised to x minus y पुढे so y log x equals x minus y पुढे x minus y into log e next step y log x as it is equals log e म्हणजे 1 आहे म्हणजे हे राहिले काय x minus y
इथपर्यंत तुमच्या आणि माझ्या स्टेप सेम असतील कदाचित, जर त्यांनी आधी ट्राय केला असेल त्याने. याच्या पुढची स्टेप महत्वाची आहे. ही जर स्टेप तुम्ही केली नाहीत तर तुमचं शोधायचं जे हवं ते तुम्हाला मिळणार नाही. हे जे मायनस वाय आहेत ना, हे एलएचएस मध्ये आहेत, म्हणजे ते प्लस वाय होतात. ऑलरेडी इथं असलेले वाय लॉग एक्स ऍज इट इज आरएचएस मध्ये एक्स राहिले. फक्त एवढंच नाही तर आणखी यातनं वाय कॉमन इंटू ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स इज इक्वल टू एक्स. एवढंच नाही तर हे ट्रान्सफर करून y इक्वल्स एक्स अपॉन 1 प्लस लॉग एक्स असं करायचं कारण सांगतो. ज्यावेळेस तुम्ही क्वोशंट रूल वापराल त्यावेळेस बाकी काही पार्ट होते, डिनॉमिनेटर स्क्वेअर तो तुम्हाला इथं शोधायला दिसतो बघा, डिनॉमिनेटर स्क्वेअर. म्हणजे या 3 स्टेप्स जर व्यवस्थित तुमच्या झाल्या असतील तर ते शोधायचं येणार आहे. अदरवाईज काही झालं तरी ते येणार नाही, वेगळं काहीतरी येईल पण ते मात्र अजिबात येणार नाही. ओके, नाउ लेट्स कंटिन्यू डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. एलएचएस मध्ये y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx इक्वल्स dy dx ऑफ x अपॉन 1 प्लस log x. ओके, क्वोशंट रूल, डिनॉमिनेटर इंटू डेरिवेटिव ऑफ न्यूमरेटर, डिनॉमिनेटर इंटू dy dx ऑफ न्यूमरेटर माइनस न्यूमरेटर इंटू dy dx ऑफ डिनॉमिनेटर म्हणजे 1 प्लस log x अपॉन डिनॉमिनेटर स्क्वेअर 1 प्लस log x चा ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स 1 प्लस log x as it is into derivative of x1 minus x as it is, derivative of 1 plus log x, 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 नाही ला तरी चालेल, इंटू हे x इंटू आहे ना, log x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x होल डिवाइडेड बाय 1 plus log x चा ब्रॅकेट स्क्वेअर as it is. ओके, नाउ 1 multiplied by this term म्हणजे 1 plus log x, x कॅन्सल मायनस 1 शिल्लक राहील अपॉन 1 प्लस log x चा ब्रॅकेट स्क्वेअर ऍज इट इज, प्लस 1 मायनस 1 कॅन्सल होतील आणि फायनल आन्सर dy by dx इक्वल्स log x अपॉन 1 प्लस log x चा ब्रॅकेट स्क्वेअर. हे तुमचं शोधायचा मधला पार्ट होता, तो आता आला का बघा. इथपर्यंतचा जो टाइप आहे हा जरा थोडं मिक्स कॅटेगरीतला टाइप होता. आता याच्या पुढचे जे सगळे क्वेश्चन आहेत 7 पासून पुढे 7, 8, 9, 10 जे काही 3-4 क्वेश्चन्स राहिले हे एका वेगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स आहेत. हे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहे. इथपर्यंतचा पार्ट पूर्ण करा आणि हे संपल्यानंतर, हा भाग इथं संपल्यानंतर मी तुम्हाला काही शो दॅटचे, प्रूव्ह दॅटचे आणि मागे झालेले आपल्या ट्रिग्नोमेट्रिक सबस्टिट्यूशनचे एक्स्ट्रा क्वेश्चन मी तुम्हाला काही सोडवायला देणार आहे. भरपूर एक्स्ट्रा क्वेश्चन देणार आहे, ते तुम्ही न विसरता सगळ्यांनी सॉल्व्ह करून घ्यायचे आणि जे येत नाहीत ते मला पुन्हा विचारून घ्यायचे, हे लक्षात ठेवायचे. ओके, इथपर्यंत सॉल्व्ह करून ठेवा, वहीमध्ये पूर्ण लिहून ठेवा. मागचा कुठलाही भाग पेंडिंग ठेवू नका, सगळं पूर्ण करा. ओके.